अकोला के हरिहरपेट में ₹60 में शक्कर और तेल देने का दावा कर नागरिकों से आधार व राशन कार्ड की प्रतियां लेने का मामला सामने आया है। संदेह होने पर स्थानीय लोगों ने 3 लोगों को पकड़कर पुलिस के हवाले किया। हरिहरपेट में ट्रू रियलिटी चेंज लाइफ फाउंडेशन के नाम से संचालित एक दुकान को लेकर नागरिकों में संदेह पैदा हुआ। आरोप है कि यहाँ 3 लोग ₹60 में शक्कर और तेल देने की बात कहकर नागरिकों से आधार कार्ड, राशन कार्ड की छाया प्रति और 2 पासपोर्ट आकर के फोटो ले रहे थे। इसके बदले फाउंडेशन के नाम की रसीद भी दिए जाने की बात सामने आई है। दस्तावेज लिए जाने के उद्देश्य को लेकर स्थानीय नागरिकों को संदेह हुआ, जिसके बाद उन्होंने 3 लोगों को पकड़ लिया और पुलिस के हवाले कर दिया। पुलिस अब पूरे मामले की जांच कर रही है। नागरिकों से दस्तावेज क्यों लिए जा रहे थे, वास्तव में ₹60 में शक्कर और तेल देने की योजना क्या थी और संबंधित संस्था की गतिविधियां वैध है या नहीं, इन सभी पहलुओं की जांच के बाद ही मामले की वास्तविकता स्पष्ट होगी। रक्षाबंधनचं 2 किलो साखर आणि अर्धा किलो तेल, राशन कार्डची झेरॉक्स, आधार कार्ड, 2 पासपोर्ट फोटो आणि 60 रुपये। अजून 3 वर्ष तुम्हाला ही सुविधा 3 वर्ष तुम्हाला परते केले चालणार आहे। कागदपत्र आम्ही काही घेतले नाही, बस ते राशन कार्ड, झेरॉक्स, आधार कार्ड, पासपोर्ट आणि 60 रुपये सगळ्याकडून घेऊन घेतले। आम्ही अजून धान्य घेतलं नाही, त्याच्याकडून पैसे दिलेले आहे 60 रुपये। एका घरातून 4-4 जणांचे फॉर्म घेतले त्यांनी। आज 200-400 लोकांचा त्याने फॉर्म भरून घेतले। तर त्याला आज मी विचारपूस केली, मला लोक आले की भाऊ हे काय आहे। मी म्हटलं बाई काय चालू आहे, तर मी त्याला विचारपूस केली की बा तुला परमिशन आहे का, कलेक्टरची परमिशन आहे का, तहसीलदार साहेबांची परमिशन आहे का। जर माझ्या सर्व नागरिकांना पण विनंती आहे की तुम्ही अशा लोकांच्या भूल थांबांना बळी पडू नका, आपले डॉक्युमेंट कुठे देऊ नका। गव्हर्नमेंटने आपल्यासाठी राशन कार्डची दुकान खोललेले आहे, राशन दुकान खोललेलं आहे, त्या माध्यमातून आपल्या गव्हर्नमेंटच्या योजनांचा लाभ भेटत असते। माझी सर्व माय माऊलींना जनतेला विनंती आहे की तुम्ही अशा कुठे डॉक्युमेंट देऊ नका, जेणेकरून आपल्या डॉक्युमेंटचं नुकसान होईल, आता गैरवापर होईल। तुम्ही लक्षात ठेवा साहेब, जर आमच्या इकडे सर्व हातमजूर करणारा वर्ग आहे, त्यांना वाटते की 2 किलो साखर भेटून आली, काही गव्हर्नमेंटने वाटवलं का। हे असे लोक आमच्या गोरगरीब जनतेचा किंवा अशिक्षित लोकांचा फायदा उचलून राहिले। तर अशा याच्यावर पोलीस प्रशासनानं सक्त कारवाई केली पाहिजे। मी तुम्हाला दाखवतो, त्याला मी आता कोठून ठेवलेलं आहे की बा कुठं काही हिंसाचार भडकला नाही पाहिजे, की आता बायांचा आक्रोश वाढलेला आहे, त्याला म्हणतं बाहेर काढा आणि त्याला मारू, तर असं काही झालं नाही पाहिजे। कायदा सुव्यवस्था कुठे बिघडली नाही पाहिजे, यासाठी आम्ही त्याला थांबून ठेवलं, कोणून ठेवलं, आम्ही पोलीस प्रशासनाच्या हातात त्याला देऊ।